हर हर महादेव. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचा पवित्र सण जवळ आला आहे. आपण सर्वजण महादेवांच्या दर्शनासाठी मंदिरात जातो. पण कधी विचार केला आहे का, प्रत्येक शिवमंदिरात महादेवासमोर नंदी महाराज का बसलेले असतात? नंदी नेहमी शिवलिंगाकडेच का पाहत असतो आणि नंदीच्या कानात इच्छा का सांगितली जाते? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यामागचं गूढ पौराणिक कथा आणि आध्यात्मिक महत्त्व. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महादेव भक्तांसोबत शेअर करा. नंदी म्हणजे फक्त बैल नाही. नंदी म्हणजे शिवाचा परमभक्त, शिवाचं वाहन आणि शिवगणांचा प्रमुख. नंदी या शब्दाचा अर्थ आहे आनंद, सुख, समाधान. जिथे शिव आहेत तिथे आनंद आहे आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणजे नंदी. पुराणानुसार नंदी हा ऋषी शिलाद यांचा पुत्र होता. शिलाद ऋषींनी कठोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केलं आणि त्यांना दिव्य पुत्र प्राप्त झाला, तोच नंदी. नंदी लहानपणापासूनच शिवभक्त होता. त्याच्या भक्तीने तो महादेवांना अत्यंत प्रिय बनला. असे म्हणतात की नंदीचे जे काही आयुष्य होते ते कमी होते, अल्पायू होते. परंतु नंदीने कधीच या गोष्टीचं दुःख मानलं नाही. त्यांनी मनापासून महादेवांची भक्ती केली, महादेवांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला की तू माझा गणाध्यक्ष बनशील व माझे वाहन बनून राहशील व नंदी हा नेहमी अमर राहील, असे आशीर्वाद महादेवाने नंदीला दिला. आता महादेवासमोरच नेहमी नंदी का असतो? तर शिवमंदिरात नंदी नेहमी शिवलिंगासमोर बसलेला असतो. यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे. नंदी म्हणजे एकाग्रता आणि श्रद्धेचं प्रतीक. तो नेहमी आपल्या गुरुकडे, महादेवांकडे पाहतो. आपल्यालाही आयुष्यात एक ध्येय ठरवून त्यावर एकाग्र राहायला शिकवतो. नंदी म्हणजे धैर्य आणि संयमाचं प्रतीक. तो शांत बसलेला असतो. घाई नाही, तक्रार नाही. जीवनात संयम ठेवा, योग्य वेळ येईल, हा संदेश नंदी आपल्याला देत असतो. आता नंदीच्या कानात इच्छा का सांगतात याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आपण मंदिरात गेल्यावर नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतो. पण असं का, याचा कधी विचार केला आहे का? तर पौराणिक मान्यतेनुसार नंदी हा शिवाचा सर्वात जवळचा भक्त आहे. तो नेहमी शिवाजवळ असतो. म्हणून आपण जे काही त्याच्या कानात सांगतो ते तो थेट महादेवांपर्यंत पोहोचवतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. इच्छा सांगताना मन शुद्ध आणि श्रद्धा दृढ असावी लागते. तरच आपली इच्छा, मनोकामना ही महादेव पूर्ण करत असतात. नंदी आपल्याला 3 गोष्टी शिकवतो: श्रद्धा, संयम आणि गुरुभक्ती. जो व्यक्ती आपल्या गुरु आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यातील संकट आपोआप दूर होतात. नंदी नेहमी खाली बसलेला असतो. याचा अर्थ नम्रता. जीवनात कितीही मोठे झाला तरी नम्र राहा, हाच संदेश नंदी आपल्याला देऊ इच्छितो. आता महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीला एक विशेष महत्त्व आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीला बेलपत्र, फुले आणि अक्षता अर्पण केल्यास मनोकामना लवकर पूर्ण होते असे मानले जाते. त्या दिवशी नंदीच्या कानात ओम नमः शिवाय मंत्र जपून इच्छा सांगितली तर महादेवाची कृपाही लवकरच मिळते. असे म्हणतात की भगवान शिवाला आपले भक्त हे अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे सर्वात प्रथम नंदीची पूजा करून नंतरच महादेवांची पूजा केली जाते. नंदी हा महादेवाच्या शिवलिंगासमोर बसलेला असतो. तो आपल्याला शांतता, स्थैर्य, संयम शिकवतो. वेळ कोणतीही असो, कशीही असो, देवावरचा विश्वास हा अटळ असावा, हेच नंदी आपल्याला शिकवतो. त्यामुळे नंदी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगासमोर असतो. त्याचबरोबर या कथेतून किंवा या गोष्टीतून आपण एक गोष्ट शिकली आहे, ती म्हणजे की आपणही नंदीप्रमाणेच देवावरचा विश्वास हा अटळ ठेवावा व कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे देवाची श्रद्धा, सेवा करावी. तरच महादेवांची कृपाही आपल्याला प्राप्त होईल. तर यावर्षी महाशिवरात्रीला नक्कीच नंदीची पूजा करा, त्यानंतर महादेवाची पूजा करा आणि ही पूजा करत असताना मनामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा करू नका. निरपेक्षपणे केलेली पूजा अर्चना ही देवाला कधीही प्रिय असते. त्यामुळे यावर्षीच्या महाशिवरात्रीला अगदी मनोभावे व मनापासून श्रद्धेने, संयमाने देवाला
प्रार्थना करा की सदैव माझ्या सोबत राहा, माझ्यावर तुझं वरदहस्त हे कायम राहू दे. तर नंदी हा फक्त शिवाचं वाहन नाही, तो भक्ती, श्रद्धा, संयम आणि नम्रतेचं प्रतीक आहे. पुढच्या वेळी मंदिरात गेलात तर फक्त दर्शन घेऊ नका, तर नंदीपासून जीवनाचा संदेश घ्या. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.